आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। या देशामध्ये जेव्हा भाषावार प्रांतरचना झाली तीच या गोष्टींसाठी झाली ना, की प्रत्येक भाग तसे भाषांचे होते म्हणून। मग या सगळ्या गोष्टी का सुरू केल्यात तुम्ही? कशासाठी सुरू केल्यात? काय याच्या मागचं राजकारण? आत्ता सांगून ठेवतो, आज तुम्ही सगळेजण मराठी म्हणून एकत्र आलात। आज महाराष्ट्रामधला तमाम मराठी आज मराठी म्हणून एकत्र आला। टाळ्या वाजू नका, मी काय सांगतोय नीट ऐका। याचा पुढचं राजकारण ह्यांचं पुन्हा तुम्हाला जातीमध्ये विभागायला सुरुवात करतील। पुन्हा हे जातीचं कार्ड खेळायला सुरुवात करणार। मराठी म्हणून तुम्हाला कधी एकत्र येऊ देणार नाहीत। हे जातीपातीमध्ये विभागायला सुरुवात करतील। आता हे सुरू केलं, काल कोणीतरी ते व्यापाऱ्याच्या कानफडीत मारली मीरा भाईंदरला। त्याच्या काय इथे लिहिलं होतं काय गुजराती? पण एवढंही आपल्याकडे काही जे चॅनलमध्ये, मराठी नाहीत इतर चॅनलमध्ये, हिंदी आणि याच्यात गुजराती माणसाला मारला। कुठच्या गुजराती माणसाला मारला? बाचाबाचीमध्ये समोरचा गुजराती निघाला, इकडचा मराठी निघाला, त्याच्यामध्ये काय गुजरात्यानं मारलं का? एवढे व्यापारी आहेत, अजून तर काहीच केलेलं नाही। अर्थात त्यांना मराठी आली पाहिजे याच्याबद्दल वाद नाही। विनाकारण उठसूट काय मारामारी करायची गरज नाही आणि मारायची गरज नाही। पण जर जास्ती नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे तुम्ही। पण चूक त्यांची असली पाहिजे। आणि एका गोष्टीचं लक्षात ठेवा, अशी कधी गोष्ट कराल त्याचे व्हिडिओ काढू नका। आपल्यामध्येच त्यांना कळलं पाहिजे। कळलं का? मारणारा कधी सांगत नसतो, मार खाणारा सांगत असतो मला मारला म्हणून। त्यांना सांगू देत, पण याचा अर्थ उठसूट कोणालाही उगाच मारायचं काही कारण नाहीये। अनेक लोक आहेत, अनेक गुजराती लोक आहेत, माझ्या अनेक परिचयाचे आहेत। माझे एक मित्र आहेत नयन शाह म्हणून, त्याला मी गुजराठी म्हणतो। तुमचा विश्वास बसणार नाही इतकं अप्रतिम मराठी तर बोलतोच, विनोदाचंही अंग आहे। आणि शिवाजी पार्क मैदानामध्ये फिरताना कानाला हेडफोन लावून पु ल देशपांडे ऐकणारा गुजराती आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।